हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, काल आपण उत्तम लक्षण हे प्रकरण पाहिलं. आता दुसऱ्या दशकातला तिसरा समास आपण पाहणार आहोत, कुविद्या लक्षण. कुविद्या म्हणजे काय? तर भगवद्गीतेचा आधार या ठिकाणी समर्थाने घेतलेला आहे. भगवद्गीतेच्या मतानुसार शील आणि चारित्र्य ही असणारी दोन प्रकारची माणसं असतात. एक जन्मतःच त्यांना ही दैवी संपत्ती मिळालेली असते आणि दुसऱ्यांना असते ती आसुरी संपत्ती असते. ज्यांना उपजतच आत्मबुद्धी उदय पावण्याची दैवी शक्ती असते ते लोक दैवी शक्ती आणि शील प्राप्त करून घेतात. परंतु ज्यांना देहबुद्धी असते ते असुरी म्हणजे राक्षसी संपत्ती प्राप्त करून घेतात. आता समर्थांनी जी कुविद्या लक्षणं सांगितलेली आहेत ती अशी आसुरी संपत्तीची लक्षणं सांगितलेली आहेत. जी माणसं असंस्कृत आहेत, ज्यांना मनुष्य जन्मामध्ये ही लक्षणं शोभणारी नाहीत, अशा लोकांची लक्षणं काय असतात हे समर्थांनी या समासात सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, ऐका कुविद्येची लक्षणं, अतिहीने कुलक्षण, त्यागार्थ बोलिले ते श्रवण त्याग घडे. ऐका कुविद्येचा प्राणी, जन्मा येऊन केली हानी, सांगिजेल येही लक्षणी ओळखावा. कुविद्येचा प्राणी असे, तो कठीण निरूपणे त्रासे, अवगुणाची समृद्धी असे म्हणून या. कुविद्या असलेला माणूस म्हणजे मनुष्यत्वाला न शोभणारी जी लक्षणं आहेत ती लक्षणं ज्या माणसाच्या मध्ये असतात त्याला कुविद्या लक्षण असं म्हटलेलं आहे. कुविद्या आणि सुविद्या. सुविद्या म्हणजे मनुष्य जन्माला येऊन काय करायला पाहिजे हे ज्याला समजतं तो सुविद्या लक्षणं आत्मसात करतो, किंवा त्याला ती दैवी देणगीच असते की जन्मल्यापासून चांगल्या घरात चांगल्या संस्कारात वाढल्यामुळं त्याला सुविद्येची लक्षणं त्याच्या ठिकाणी दिसून येतात. परंतु कुविद्या लक्षणं असलेला माणूस हा एकतर जन्मतः दैत्य कुळात जन्मलेला असतो, वाईट चालीच्या घरामध्ये जन्मलेला असतो, किंवा तो पुढे वाईट गोष्टींच्या नादाला लागून कुविद्या आत्मसात करतो. मग ही कुविद्येची लक्षणं काय आहेत ते समर्थ सांगतात. ही लक्षणं अतिशय हीन आणि वाईट आहेत. मनुष्याने त्याचा त्याग करावा. कुविद्येचा माणूस कसा असतो ते सांगतो. तो जन्माला येऊनच स्वतःचे नुकसान करून घेतो आणि दुसऱ्याचंही करतो. कुविद्येच्या माणसामध्ये खूप अवगुण असतात. त्याला कोणी उपदेश करू लागला तर त्याला ते आवडत नाही. संस्कृतमध्ये एक छान सुभाषित आहे, उपदेशो हि मूर्खाणाम प्रकोपाय न शांतये, पयःपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. मूर्ख माणसाला उपदेश केला तर त्याचा काही उपयोग होत नाही, उलट तो रागावतोच. जसं सापाला विष पाजलं तर केवळ त्याचं विष वाढवणं हेच काम आपण करतो. तसं मूर्ख माणसाला उपदेश करायच्या नादी लागू नये. एकदा फार तर करून बघावा. त्याला जर इंटरेस्ट निर्माण झाला, तो जर ऐकून घ्यायला लागला शांतपणे, त्याला जर सुधारायची इच्छा असेल तर मग ठीक आहे, तो उपदेश आपण कंटिन्यू करू शकतो. आता पुढच्या ओवीमध्ये या समासात भगवद्गीतेतल्या 16व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकाचा त्यांनी आधार घेतलेला आहे.
भगवान श्रीकृष्ण 16व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये असं म्हणतात, दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. हे पार्था, हे अर्जुना, दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा आणि चांगल्या कुटुंबात जन्म घेऊनही अज्ञान असणे ही आसुरी संपत्ती आहे. दंभ म्हणजे काय? ढोंगीपणा, उगीच ढोंग करायचं, साधूचा वेश धारण करायचा, मी साधू आहे, मी तपस्वी आहे असं जगाला भासवायचं आणि काहीतरी लूटमार करायची आणि नको ते उद्योग करायचे. दर्प म्हणजे काय? दर्प म्हणजे दुराभिमान, गर्विष्ठपणा. हे मी म्हणजे काय, एकदम ग्रेट, मला सहज करता येईल, मी करतो की. उगीच बढाया मारायचा, गर्विष्ठपणा, कर्तृत्व तर काही नाही. किंवा समजा एखादी छोटी गोष्ट केली पण असेल, त्याचा एवढा गवगवा करायचा, 100 लोकांना उगीच सांगत बसायचं. त्यानंतर अभिमान. अभिमान म्हणजे स्वत्वाची जागृती. मी मी आलो की सगळ्यांनी मला नमस्कार करायला पाहिजे, माझा उदो उदो करायला पाहिजे. ताठरपणा, मी कुणाकडे स्वतःहून जाणार नाही, मी स्वतःहून बोलणार नाही, मी स्वतःहून हसणार नाही. हा अभिमान. अभिमान आणि गर्व मध्ये हा फरक आहे. त्यानंतर क्रोध. दंभ, दर्प आणि क्रोध ही नरकाची 3 द्वारं आहेत असं भागवतात सांगितलंय. ज्याला नरकात जायचं आहे त्याने दंभ, दर्प आणि क्रोध, नरकस्य त्रिद्वारम असं सांगितलंय. तेव्हा क्रोध, अतिशय रागाला येणे, हे क्रोधाचा परिणाम शरीरावरती काय होतो हे आपण समजूनच घेत नाही. कुणाच्या तरी दुसऱ्याच्या चुकीमुळं आपल्याला स्वतःला त्रास करून घेणं याला क्रोध म्हणतात. कोणतरी एक माणूस चुकलेला असतो, त्याच्यावर जोर जोरात ओरडायला सुरुवात करायची, संतापाने थरथर कापायचे, डोळे लाल करायचे. त्याच्यामुळं ब्लड प्रेशर वाढतं, हार्टवरती प्रेशर येतं, चक्कर येते, शरीरातले सेल्स जळतात, श्वसनावरती परिणाम होतो, निद्रानाश होतो, अपशब्द तोंडातून बाहेर पडतात, अपकीर्ती होते, आजूबाजूचे लोक तुम्हाला नावं ठेवतात. म्हणून क्रोध फार वाईट. जी गोष्ट सांगायची आहे तीच शांतपणे समजावून सांगावी, एकदा दोनदा. लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रो मित्रवदाचरेत. 5 वर्षापर्यंत लाड करावं, 10 वर्षानंतर त्याला रागवायला सुरुवात करावी आणि 16व्या वर्ष झाल्यानंतर मुलाला मित्राप्रमाणे वागवावं असं शास्त्र सांगतं. त्यानंतर कठोरपणा म्हणजे उगीच हिंसा करायची, दिसला कुत्रा की मार दगड, कुणाला कठोर शब्द बोलायचे, ही सुद्धा हिंसाच आहे एक प्रकारची. आणि महत्वाचं शेवटी सांगितलंय समर्थाने, चांगल्या कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा अज्ञान असणे. कारण चांगल्या कुटुंबामध्ये आई वडील जे चांगले संस्कार करतील, आजी आजोबा जे चांगले संस्कार करतील, ते ग्रहणच करायचे नाहीत हो, त्याच्याकडे दुर्लक्षच करायचं. काय सांगते म्हातारा म्हातारी, जाऊ दे, काय सांगतात आई वडील, त्यांना काय कळतंय, आताचा जमाना बदललाय. सांगतात आजी आजोबा, अरे बाळा सारखं मोबाईल बघू नकोस, सारखा टीव्ही बघू नकोस, डोळ्यावर परिणाम होईल.
आजी आजोबांना काय करते, त्यांच्या काळात टी व्ही होता का? आमच्याकडे आहे म्हणून आम्ही बघतो असं नातवंडांच्या मनात येतं. काही वेळा ते दुरुत्तरही करतात. आई वडिलांचा तर काय प्रश्नच नाही. ते स्वतः फास्ट फूड आणून देतात, मॅगी आणून देतात, मुलांच्या आरोग्याचं वाटोळ करतात. त्या हल्ली कोण येतो तो लाल डबा घेऊन घरी आणून देतो हॉटेलचे पदार्थ, काय म्हणतात त्याला, झोमॅटो का डोमॅटो काहीतरी आहे तो, त्याच्याकडनं सारखं खायला मागवायचं. अरे तुम्ही करण्यामध्ये जी आत्मीयता आहे, जे मातृत्व आहे, ते मातृत्व असावं लागतं. पैसे काय सगळ्यांकडे असतात. स्वतः केलेलं आणि खाऊ घालण्याचं मातृत्व आत्ताच्या आई वडिलांकडे कितपत आहे? सगळेच असं आहे असं मी म्हणत नाही, पण हल्ली हे चैन करण्याचं मुळात आई वडीलच चुकतात. शनिवार रविवार आला की चालले हॉटेलला. का? तुम्हाला वेळ आहे ना, घरात चांगलं सात्विक आहार द्या ना पोरांना. मग त्या आहारासाठी पैसे बुडवायचे, परत दवाखान्यासाठी पैसे घालायचे, किती आर्थिक नुकसान, मुलाची प्रकृतीची हानी. बघा आजकालची मुलं, दुसरी तिसरीत असलेल्या मुलाला चष्मा लागतो. किटकिटीत असतात मुलं. आपल्या लहानपणी जे आता ज्येष्ठ नागरिक आहेत, सगळी मुलं गुटगुटीत असायची, वाळसेदार दूध बीध पिऊन, कुठलं बिस्किट आणि कुठलं ब्रेड. हल्ली बरं त्या हॉटेलमध्ये स्वच्छतेची गॅरंटी किंवा चांगले पदार्थ वापरल्याची गॅरंटी कोण देते? परंतु ती चैन वाटते, ती आईश वाटते, ती लक्झरियस वाटतं. मी मुलांना अजिबात दोष देत नाही, हे आई वडील चुकतात. मुलांसाठी वेळ द्यायचा, तो त्यांच्यावर संस्कार घडवण्यासाठी द्यायचा असतो, पार्ट्या करायसाठी द्यायचा नसतो. समर्थाने आता हेच सांगितलंय की चांगल्या कुटुंबात जन्म घेऊन अज्ञान ही अशा प्रकारचे संस्कार ही आसुरी संपत्ती आहे, दैत्य लोकांची संपत्ती आहे ही. लक्झरियस लाईफ. तुम्ही चांगले संस्कार करा, त्यांना मंत्र शिकवा, भगवद्गीता शिकवा, चांगले सुविचार शिकवा, चांगल्या गोष्टी सांगा, नवीन नवीन भाषा शिकवा, एखादं संगीत नाट्य वक्तृत्व काहीतरी कला शिकवा. ते सोडून काढायची गाडी, चालले हॉटेलला. आणि कौतुक, एक संपूर्ण पिझ्झा खाल्ला हो माझ्या मुलांनी. म्हणजे काय केला? पराक्रम केला. छत्रपती शिवाजी महाराजांवर काय संस्कार केले जिजाऊनी? स्वामी विवेकानंदांवर रामकृष्ण परमहंसाने काय संस्कार केले? युगपुरुष झाले दोघही. एका दिवसात घडत नसतात ही लोक. आम्हाला मुलांना घडवायचंच नाहीये, आम्ही भरपूर इस्टेट करून ठेवली आहे मुलांसाठी, 2 पिढ्या बसून खातील. मग ते जेव्हा आई वडील वृद्ध होतात तेव्हा ते दाखवतात स्क्रीनशॉट. असो, तर समर्थानी श्रोत्यांना कदाचित प्रश्न पडला असेल की समर्थाने ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी अगोदर का सांगितल्या, निगेटिव्ह नॅरेशन आधी का सुरू केलं? म्हणजे आता इथं कुविद्या सांगितलं, नंतर त्याच्या आधी मूर्खाची लक्षणं सांगितली, त्याच्यानंतर त्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये एका समासामध्ये नरदेहामधली नको असलेल्या गोष्टी सांगितल्या. हे सगळं आधी का सांगायला लागले? याचं कारण असं आहे साधक हो, तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार करायचे नाहीत महाराज. आधी ह्या गोष्टी सोडा आणि मग पुढचा दासबोध वाचा, मग दासबोध समजून घ्या. तुमच्या मनामध्ये अगोदर ह्या वाईट गोष्टी असतील तर त्या आधी दूर करा, म्हणजे तुम्हाला दासबोध कळेल. म्हणून सुरुवातीलाच त्याने वाईट गोष्टी सांगून टाकल्या. जसं एक चांगले शिक्षक मुलांना
सुरुवातीलाच सांगतात, कॉलेज किंवा शाळा सुरू झाल्यानंतर जून जुलै महिन्यात ह्या विषयाचा असा अभ्यास करावा लागतो बरं का, तर तुम्ही पास व्हाल, नाहीतर तुम्ही नापास व्हाल, हे जसं सांगतात. किंवा जन्मतःच आपण लहान मुलांना पोलिओ, ट्रिपल BCG लस देतो, टोचतो, कारण पुढं जाऊन हे रोग होऊ नयेत म्हणून. तसे हे सुरुवातीचे जे समास आहेत हे प्रतिबंधक उपाय आहेत, लक्षात घ्या महाराज. समर्थांनी ही जी निगेटिव्ह नॅरेशन केलेलं आहे सुरुवातीला, नको त्या गोष्टी आधी सांगितलेल्या आहेत की ज्या तुम्ही सोडून द्यायला पाहिजेत. हा समर्थाने केलेला प्रतिबंधक उपाय आहे मनावरती. म्हणून कुवेदेची लक्षणं सांगताना ते सांगतात की हा माणूस अशक्त असतो, कंजूष असतो, आळशी असतो, खादाड असतो, फटकून वागणारा असतो, लबाड असतो, मूर्ख तर असतोच, तापट असतो, वेडपट असतो, वाचाळ असतो आणि खोटं बोलणारा असतो. पुढे ते सांगतात, नेणे आणि नायके न ये आणि न सिके, न करी आणि न देखे अभ्यास दृष्टी. हा कुवेद्येचा माणूस असा असतो की त्याला स्वतःलाही कळत नाही आणि दुसरे सांगितलेले तेही ऐकत नाही. स्वतःला काही येत नाही, दुसऱ्यांकडून शिकत पण नाही. स्वतः काही करत नाही आणि दुसऱ्याला करू पण देत नाही. बघा किती एका वाक्यामध्ये त्या कुविद्ये असलेल्या माणसाचा सगळा पाढा वाचून दाखवलेला आहे. त्याला स्वतःला कळत नाही एखादी गोष्ट. समजा तो कुविद्येचा माणूस काहीतरी इलेक्ट्रिकचं काम करायला लागलेला आहे, ज्याच्याजवळ कुविद्य आहे तो, आणि त्यात त्याला एक वायरमन त्याला सांगतो, अरे असं करू नकोस, त्याच्यामुळं शॉक बसेल किंवा शॉर्ट सर्किट होईल. तो कुविद्य असलेला माणूस त्याचं ऐकतच नाही. मी शाणा, वायरमनला काय कळतंय, मग शॉक तरी बसून घेतो, नाहीतर फ्यूज तरी उडवून घेतो. त्यानंतर स्वतःला येत नाही आणि दुसऱ्यांकडून शिकत पण नाही आणि वर बडाया मारतो. सगळे पोहायला लागलेत म्हणून आपणही पाण्यात पडतो आणि बुडायला लागतो. अरे अगोदर शिक ना पोहायला. त्यानंतर स्वतः काय करायचे नाही. कोणतरी एक माणूस चांगला काहीतरी काम करायला लागलाय, कोणी समजा एखादी मूर्ती बनवायला लागलाय, गणपती आता जवळ आलेले आहेत, कोणीतरी गणपतीची मूर्ती बनवायला लागलेलं आहे, तिथं जायचं, उगीच त्या शिल्पकाराला डिस्टर्ब करायचं. हे असं काय केलं, हे सोंड असे नसते, हे कानच तसे नसतात, हे किरीटच असं नसतं, काहीतरी उगीच सांगायचं. अरे तुला त्यातली अक्कल नाही ना, मग गप बस की. म्हणजे स्वतः पण करायचं नाही, दुसऱ्याला पण करायचं नाही, ही कुविद्येची लक्षणं आहेत. म्हणजे सरळ सरळ जी चांगली विद्या असते त्या विद्येमध्ये मिसलिडिंग करायचं, मिसगायडन्स करायचा. सरळ चाललेल्या माणसाला चुकीचा मार्ग दाखवायचा. हे असले उद्योग ही कुविद्येची माणसं करत असतात. पुढं समर्थ सांगतायत, पापी आणि निंदक, कष्टी आणि घातक, दुःखी आणि हिंसक अतियशेसी, हीन आणि कृत्रिमी, रोगी आणि कुकर्मी, आचंगुल आणि अधर्मी, वासनारमी, हीन देह आणि ताठा, अप्रमाण आणि फाटा, बाष्कळ आणि करंटा, विवेक सांगे, लंडी आणि उन्मत्त, निकामी आणि डुल्लत, भ्याड आणि बोलत पराक्रम. हा माणूस अज्ञानी असतो आणि विश्वास ठेवण्यासारखा नसतो. अशा माणसावर अजिबात विश्वास ठेवू नये, तो बुडवतो तुम्हाला. असा बघा, कुविद्येचं तुम्हाला मी एक उदाहरण देतो. समजा एका पेशंटला काहीतरी व्हायला लागलेलं आहे, काहीतरी लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, आणि दुर्दैवाने त्याची गाठ एका कुविद्या असलेल्या माणसाची गाठ पडली, आणि त्याने त्याला विचारलं, काय रे बाबा, मला असं लिव्हरचा त्रास व्हायला लागला, असा तुझ्या ओळखीचे कोणी डॉक्टर आहेत का? हा कुविद्या असलेला माणूस लगेच फॉर्मात येतो. अरे काय, तुम्हाला आधी सांगायचं नाही होय, चल माझ्या ओळखी लिव्हरचा एक स्पेशलिस्ट ओळखीचा आहे, चल मी तुझ्या त्याला
तुला त्याच्याकडे घेऊन जातो. मग हा कुविद्यावाला माणूस काय करेल, त्या डॉक्टरला आधी फोन करेल, हे बघा साहेब, मी असं असं पेशंट घेऊन यायला लागलो आहे, 20% माझी. तो माणूस जर सुविद्य असला तर तो म्हणेल नको, तुझे 20% नको आणि तूही नको, येऊ नकोस. तो डॉक्टर विद्यावाला असेल तर तो म्हणेल ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये. तिथं जाणार, हा बढाई मारणार. डॉक्टरना तिथे गेल्यावर सांगणार, माझा पेशंट आहे, जरा नीट बघा, असं तसं सांगणार. तो डॉक्टरही काहीतरी शहाणा असेल नसेल माहीत नाही, कारण हा अविश्वासू माणूस असतो वैद्याचा. तो काहीतरी औषध देणार, पाठवून देणार. हा पेशंट स्वतःचं नुकसान करून घेणार त्याच्यावर विश्वास ठेवून. म्हणून अशा पापी निंदक माणसावर कधीही विश्वास ठेवू नये. दुःखी असून दुसऱ्याचा घात करणारा असतो आणि निर्दय असतो. उगीच बसल्या बसल्या प्राण्यांना मारत बसायचं. तिकडून एक लांबून काहीतरी चाललेलं असतं, त्याला उगीच मारायचं काठीने. काय त्याने तुला केलेलं असते काय? तो भित्र असतो, उद्धट असतो आणि अतिशय कपटी असतो, लोकांना टोचून बोलणारा असतो, डरपोक असतो, गर्विष्ठ असतो, व्यसनी असतो, द्वेष करणारा असतो. हेच आता समर्थाने सांगितलेलं आहे. पुढे ते सांगतायत, वोखटे आणि विकारी, खोटे आणि अनौपकारी, अवलक्षण आणि धिक्कारी प्राणीमात्रासी, अल्पमती आणि वादक, दीनरूपी आणि भेदक, सूक्ष्म आणि त्रासक, कुशब्दे करोनी, कठीण वचनी, कर्कश वचनी, कापट्य वचनी, संदेह वचनी, दुःख वचनी, तीव्र वचनी, क्रूर निष्ठुर दुरात्मा. तो वाईट, विकाराधीन, खोटा, अनुपकारी आणि अतिशय हीन लक्षणी असतो. सगळ्यांना टोचून बोलतो, कपटाने बोलतो, क्रूर, निर्दय आणि दुष्ट माणूस असतो. आतल्या गाठीचा असतो बघा. म्हणजे वरवर दाखवतो, हा हा काय छान आहे हो तुमची गाडी, काय बरं झालं हा तुमच्या मुलाला मार्क चांगले पडले. आणि घरी गेल्यावर असा तर जळफळाट होतो त्याच्या आत एक वेगळंच काहीतरी शिजत असतं. आता ही गाडी मी पंक्चर कसं करू, या गाडीचं नुकसान कसं करू, किंवा त्या मुलाला वाईट नादाला कसं लावू, हे त्याच्या डोक्यामध्ये शिजत असतं. बघा, मूर्ख लक्षणं आणि ह्या आसुरी संपत्तीमध्ये हा फरक आहे. आसुरी संपत्ती असलेला माणूस वाईट कृत्य करायला जास्त प्रोत्साहित करतो आणि स्वतः उद्युक्त असतो. पण मूर्ख माणूस स्वतःपुरतच स्वतःचे दोष ठेवतो. वाईट कृत्य करायला तो फार धजत नाही, पण हा वाईट कृत्यावरच ह्याचा भर असतो. मुद्दाम दुखवायचं, कामाची वेळ आली की अंग चोरायचं, टवाळ्या करायच्या दुसऱ्यांच्या. एखाद्या माणसाला काहीतरी पायाला झालेलं आहे, लंगडत चाललाय, हे लंगड्या म्हणायचं त्याला. हे बघा, माणसाची ओळख ही त्याच्या बोलण्यावरून होत असते. तुम्हाला एक छान गोष्ट सांगतो हा मी, मला आयुष्यात ती आवडलेली गोष्ट आहे. एकदा एक राजा, प्रधान आणि नोकर तिघही शिकारीला जातात आणि लवकर राजाला शिकारच मिळत नाही आणि जंगलामध्ये दुर्दैवाने तिघांची चुकामुक होते. राजा एका दिशेला, प्रधान एका दिशेला आणि तो नोकर तो एका दिशेला जातो. तिघही एकमेकांना शोधायला लागतात. संध्याकाळची वेळ व्हायला लागते, ते सापडतच नाहीत. मग काही वेळाने तो नोकर फिरता फिरता एका आश्रमापाशी येतो. तिथे एक आंधळे ऋषी तपश्चर्या करत असतात.
ते आंधळे आहेत हे त्या लोकांना माहीतच असतं, कारण बऱ्याच वर्षापासून त्या राज्याच्या ह्याच्यामध्ये परिसरामध्ये ते राहत असतात. नोकर त्यांना ऋषींना विचारतो, हे आंधळ्या, इकडून कोणी गेलं होतं का? ते ऋषी शांतपणे म्हणतात, नाही बाबा, इकडून कोणी गेल्याचा आवाज आला नाही मला. त्यानंतर त्याच जागी प्रधान येतो. प्रधान विचारतो, ओ ऋषी, इकडं कोण गेलं होतं का इकडून? ऋषी म्हणतात, हां, मगाशी एक तुमचा नोकर येऊन गेला, आता तुम्ही आलात, बाकी कोणी येऊन गेलं नाही इकडं. थोडा वेळाने राजा स्वतः तिथे येतो. राजा म्हणतो, हे मुनी महाराज, या बाजूला कोणी आलं होतं का? ऋषी म्हणतात, हे महाराज, अगोदर तुमचा नोकर येऊन गेला, नंतर तुमचा प्रधान येऊन गेला, आता तुम्ही आलेले आहात. बहुतेक हे उत्तरेच्या बाजूला गेलेले आहेत. थोड्या वेळाने, म्हणजे थोड्याच वेळात हे तिघे एकमेकांना भेटतात. चला आता जाऊया आपल्या राजधानीकडं म्हणून. पण राजाला एक प्रश्न पडतो. राजा विचार करतो, हे ऋषी तर डोळ्याने अंध आहेत, मग त्यांनी आम्हाला तिघांना ओळखलं कसं की हा नोकर आहे, हा प्रधान आहे, मी राजा आहे? प्रधान म्हणतात, चला आपण विचारूत ना. मग राजा येतो. हे मुनिवर, म्हणतो राजा, तुम्हाला तर दृष्टी नाही आहे, ही वाईट गोष्ट आहे, पण मला एक प्रश्न आहे माझ्या मनात, तुम्हाला मी विचारू का? ऋषी म्हणतात, विचार बाबा. ते म्हणतात, तुम्हाला तर दिसत नाही, पण तुम्ही कसं ओळखलं की अगोदर नोकर आला, नंतर प्रधान आला, नंतर राजा मी आलो? तुम्ही डोळे नसताना हे कसं ओळखलं? तेव्हा ऋषी मंदस्मित करतात आणि म्हणतात, राजा, आदमी की पहचान उसके बातों से होती है, उसके लिए आंख की जरूरत नहीं होती. अरे, माणसाची ओळख ही त्याच्या बोलण्यावरून होते. पहिल्यांदा नोकराला तो म्हणाला, हे आंधळ्या, इकडून कोणी गेली की नाही, त्याची लायकीच तेवढी हो, असुरी संपत्ती, त्याचे संस्कारच तेवढे. नंतर प्रधान त्यातल्या त्यात जरा बरा, ओ म्हणी, इकडं कोण गेलं तर का, असं म्हणाला. म्हणजे अगदी थर्ड क्लासही बोलला नाही, अगदी आदरानेही बोलला नाही, म्हणजे तो मध्यम असावा, म्हणजे तो बहुतेक प्रधान असेल. आणि नंतर, महाराज तुम्ही आलात आणि तुम्ही कसे बोललात? हे मुनिवर, इथून कोणी गेलं तर नाही ना, म्हणून हे राजा, माणसाच्या बोलण्यावरून त्याचे संस्कार समजतात. आसुरी संपत्तीमध्ये हेच सांगायचं समर्थना, की आसुरी संपत्ती असलेला माणूस हा अत्यंत वाईट बोलणारा असतो, क्षुद्र मनाचा असतो आणि दुष्ट असतो आणि झोंबेल असं बोलणारा असतो. पुढे ते सांगतात, कसा हसतो हा, किंत भांडण झगडा कळहो, अधर्म अनराहाटी शोक संग्रहो, चहाड वेसने विग्रहो निग्रह करता, द्वाड आपसी वोंगळ, चाळक चुंबक लच्चाळ, स्वार्थी अभिलाषी ओढळ, आदत्त झोड अदखणा, असो ऐसे नाना विकार, कुलक्षणाचे कोठार, ऐसा कुविद्येचा नर श्रुती ओळखावा, ऐसी कुविद्येची लक्षणं ऐकोनी त्यागची करणे, अभिमाने तरे भरणे, हे विहित नव्हे. आणि हा कसा असतो? संशयी असतो, कलहप्रिय असतो. एक एक माणसं बघा, भांडण लावण्यात पटायत असतात. ह्याचं ह्याला सांगायचं, ह्याचं ह्याला सांगायचं, भांडण लावायचं आणि मजा बघत बसायचं. आणि मग खिडकीतनं बघायचं हळू, काय भांडणं मस्त चालले आहेत. त्यानंतर खोडकर आणि घाणेरडा असतो, कवडी चुंबक असतो, म्हणजे चेंगट असतो अतिशय, आणि हावरट असतो. कुठेतरी लग्नाच्या समारंभाला जेवायला गेला तो, ते हल्ली काय निघाले, उभ्यानं जेवतात ते ताट भरून घेणार हो, आणि कुणाला तरी आणायला सांगणार, ही जिलबी आण, लाडू आण, हे आण, ते आण. बफे बफे सिस्टीम. पंक्तीला बसला तर हाणणारच,
हो, अजून 2 जिलब्या वाढा. उच्छृंखल असतो म्हणजे मॅच्युअर्ड नसतो. आपल्या वयाप्रमाणे आपण कसं असायला पाहिजे, शांत असलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. उच्छृंखल याचा अर्थ काय? अनमॅच्युअर्ड, परिपक्वता नसते त्याच्यामध्ये. अनेक प्रकारचे असे दोष आहेत. तो स्वतःला विनाकारण विद्रूप करून घेतो. आचारहीन असतो, विवेकहीन असतो, क्रियाहीन असतो. लोकांचं लक्ष वेधण्यासाठी काय वाटेल ते करतो तो. मग रस्त्यामध्ये नाचेल, काहीतरी चित्रविचित्र पोशाख घालेल. थर्ड ग्रेडचा असतो. इथं समर्थाने क्षुल्लक हा शब्द वापरला आहे, ज्याला आपण आउटरेट किंवा थर्ड ग्रेडचा, थर्ड क्लास माणूस म्हणतो तसा असतो. आणि शेवटी मग समर्थ रामदास स्वामी म्हणतात, असे अनेक प्रकारचे दोष त्याच्या ठिकाणी असतात. तो वाईट लक्षणांचं कोठारच असतो. आणि असा कुविद्येचा माणूस श्रोत्यांनी ओळखावा, त्याच्याशी संगत करू नये. आणि तुमच्यामध्ये जर यातली काही लक्षणं असतील तर ती टाकून द्यावीत. ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकून त्यागची करणे, अभिमानाने तरे भरणे हे विहित नव्हे. बघा, मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं की हे असं, आधी वाईट गोष्ट सांगायचं काय कारण? आधी तुमचं मन स्वच्छ करा, तुमचे गुण स्वच्छ करा, तुमचं चारित्र्य स्वच्छ करा, तुमची वृत्ती स्वच्छ करा. तुम्ही लोकांमध्ये लोकप्रिय व्हा, सन्मानाने जगा, आणि मग दासबोध हातात घ्या. पुढचे अध्याय मग वाचा, पुढचे समास मग वाचा. अगोदर ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करा. तुम्हाला नवीन चांगले कपडे घालायचे असतील तर अंगावरचे मळकट कपडे काढावे लागतात की नाही? तसे समर्थाने अगोदर अंगावरचे मळकट कपडे उतरवलेले आहेत आणि तुम्हाला आता ते चांगले कपडे देणार आहेत. कारण पुढचा जो समास आहे तो भक्ती निरूपणाचा आहे. तेव्हा आपण उद्या दशक दुसरा, समास चौथा, भक्ती निरूपण हे पाहणार आहोत. मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की कृपा करून यूट्यूबवरचं हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. जेवढे सबस्क्राईब होईल तेवढी मला मदत होईल. आणि म्हणून मी आपल्याला ही नम्र विनंती करतो. आणि माझ्याकडून जर काही यामध्ये सांगण्यात तुम्हाला तथ्यहीन वाटत असेल तर मला फोन करा, जरूर आपले समाधान करायचा प्रयत्न करेन. जय जय रघुवीर समर्थ.